7 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना शिंदे गटाचे यावल तालुक्यात वर्चस्व, 11 पैकी 5 लोकनियुक्त सरपंचच्या जागा जिंकल्या, 3 भाजपाकडे तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटसह काँग्रेस अपक्ष 1-1 अशी मारली बाजी। साकळी येथे ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान पोलिसांशी वाद, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। यावल येथे 35 वर्षीय बहिणीला घर खाली करण्यासाठी भावाने केली मारहाण, यावल पोलीस ठाण्यात तक्रार। साकळी येथे गावठी दारू विक्री करताना 48 वर्षीय इस्माला यावल पोलिसांनी पकडले। यावल शहरातील सुतारवाडा भागातून बेपत्ता झालेला तरुण सापडला, पोलिसांनी तरुणाला कुटुंबाच्या केले स्वाधीन। तर यावल शहरात यश एजन्सीमध्ये दिवाळीच्या खरेदीवर अनेकांना मिळतंय विविध बक्षिसं, तर लकी ड्रॉ करिता ग्राहकांचा यश एजन्सीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। आता बघूया सविस्तर घडामोडी। यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये 5 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व मिळवले, तर 3 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या आहे। तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे 1, काँग्रेसकडे 1 आणि अपक्ष 1 ठिकाणी विजयी झाले आहे। यावल शहरातील तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली होती व 2 तासात निकाल जाहीर झाला। यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी यावल येथील तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आला। यामध्ये साकळी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे दीपक नागो पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले। त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेस भाजपसह अपक्षांचा मोठ्या फरकाने पराभव केला। तर त्यांच्या सर्वपक्षीय पॅनलने 17 पैकी 14 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्वाद वर्चस्व सिद्ध केले आहे। तर किनगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू उर्फ बबलूभाऊ कोळी यांच्या पत्नी रुपाली कोळी यांनी देखील दणदणीत विजय संपादित केला। तर बोराळे ग्रामपंचायतीत भाजपाच्या संध्या उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह त्यांच्या पॅनलचा विजय झाला। तर सदस्यांच्या लढतीत बोराळे येथे भारतीबाई नितेश सिंग राजपूत यांनी 67 मतं मिळवत निकिता अमित राजपूत यांचा केवळ एका मताने पराभव केला। निकिता राजपूत यांना 66 मते मिळाली होती। तर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यावल तहसील कार्यालयाच्या बाहेर विजयी उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता। सकाळी 10 वाजेपासून यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्या देखरेखीत निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तळवी, मीना तळवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तळवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायसे व सुयोग पाटील यांनी मतमोजणी पूर्ण केली। तर यावल तहसील कार्यालयाच्या बाहेर DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकरसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर निवडून आलेल्यांमध्ये साकळी येथे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील 2564 मते, सदस्य म्हणून खतीब साहेबू तळवी 530 मते, परमानंद वसंत बळगुजर 536 मते,
शेख शबानाबी शेख सलीम 501 मत, अब्दुल रहमान बिस्मिल्ला शेख 592 मत, जयश्री मुकेश तेली 636 मत, नूर तस्लीम खान 685 मते, शेख अकबर शेख हुसेन 447 मते, रुपाली राजू सोनवणे 602 मते, फखरुद्दीन शौकत खान कुरेशी 489 मते, मराबाई सरफराज तळवी 459 मते, नसरीन बी फारूक खान 390 मते, मुकेश सुरेश बोरसे 440 मते, विनोद लक्ष्मण खेवलकर 370 मते, संगीता मधुकर कोळी 408 मते, नरेंद्र सुपडू मराठे 224 मते, वैशाली योगेश कुंभार 323 मते व प्रतिभा रमेश बळगुजर 323 मते मिळून विजयी झाल्या. तर किनगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून रुपाली दगडू कोळी 1250 मते, सदस्य म्हणून प्रतिभा अमोल कोळी 312 मते, मंगलाबाई बारीकराव महाजन 324 मते, राहुल बापू साळुंके 197 मते, वैशाली संजय पाटील 433 मते, श्यामकांत चुनीलाल माळी 232 मते, रियाज सुजात तळवी 153 मते, सय्यद शबाना युनूस 102 मते, ताहेर इस्माईल तळवी 311 मते, कल्पना रतन वानखेडे 292 मते, साजिद रशीद शाह 260 मते, तर माजी सरपंच भूषण पाटील यांच्या पत्नी स्वाती भूषण पाटील या बिनविरोध विजयी झाल्या. तर बोराळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी भाजपच्या संध्या उज्जैनसिंग राजपूत 221 मते, सदस्य म्हणून भारतीबाई नितेश सिंग राजपूत 67 मते, भरतसिंग सजनसिंग राजपूत 88 मते, पितांबर रामदास चौधरी 62 मते, तर पत्रकार विक्की वानखेडे यांच्या आई गौतमाबाई भीमराव वानखेडे 84 मते, मायाबाई कैलाससिंग राजपूत 67 मते, उज्जैनसिंग भावलाल सिंग राजपूत 79 मते, तर दीपाली खिलचंद चौधरी या बिनविरोध विजयी झाले आहे. त्याचप्रमाणे गाडऱ्या ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये सरपंचपदी मोतीसिंग जुगा बारेला 434 मते मिळून विजयी झाले. तर या ग्रामपंचायतीमध्ये काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला, बलवार सिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मीबाई बारेला आणि रमाबाई बारेला या बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. तर बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी अकिला जहांगीर तळवी 415 मते, सदस्य पदाकरिता इक्बाल बाबू तळवी 175 मते, अलिफा जहांगीर तळवी 207 मते, बेगम साहेब तळवी 205 मते, लुकमान मिरखा तळवी 165 मते, सिकंदर भिकन तळवी 153 मते, अलिशान अरमान तळवी 156 मते, मेहरबान हबीब तळवी 107 मते, सपना हसन तळवी 178 मते, तर लता रवींद्र चौधरी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे गिरळगाव लोकनियुक्त सरपंच म्हणून आशा हुसेन तळवीसह सर्व सदस्य बिनविरोध झाले आहे. यामध्ये रेहाना मुबारक तळवी, किशोर गुलाब पाटील, आशाबाई संदीप पाटील, शकिला उमर तळवी, मोहिनी किशोर पाटील आणि प्रभाकर उर्फ बाळू रामदास पाटील हे बिनविरोध निवडून आले आहे. त्याचप्रमाणे शिरागड ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून योगिता प्रताप सोनवणे 226 मते, सदस्य म्हणून रामकृष्ण तुळशीराम सोळुंके 134 मते, प्रताप पंडितराव सोनवणे 160 मते, मायाबाई ज्ञानेश्वर धिवर 157 मते, वैजंताबाई राजाराम धिवर 152 मते, निलेश श्रीधर साळुंके 80 मते, आशा अनिल साळुंके 92 मते, तर रेखाबाई ज्ञानेश्वर कोडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
तर थोरगव्हाण ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी मनीषा समाधान सोनवणे 711 मते, सदस्य म्हणून सरूबाई काशीनाथ पाटील 207 मते, सरला किशोर पाटील 272 मते, चंद्रकांत रामसिंग चौधरी 266 मते, सूर्यभान चावदस पाटील 282 मते, बाळू पुंडलिक पाटील 287 मते, लताबाई भाऊलाल पाटील 321 मते, अनिल कडू भालेराव 237 मते, वंदनाबाई बापू भालेराव 243 मते, तर मीनाबाई भरत चौधरी या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्याचप्रमाणे म्हैसवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सुनील भागवत चौधरी 361 मते, सदस्य प्रदीप गोपाळ कोळी 194 मते, सागर रवींद्र कोळी 207 मते, रंजना साजन पांडव 187 मते, तर काजल प्रकाश बाविस्कर, तुकाराम हिरालाल चौधरी, सपना राहुल चौधरी आणि मीना कमलाकर चौधरी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर कोण्हावी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळुंके 512 मतं, सदस्य म्हणून विलास नामदेव सोळुंके 181 मतं, जिजाबाई भिकाजी सोळुंके 192 मतं, माजी सरपंच मंजुषा विकास सोळुंके 210 मतं, जगदीश संजय सोळुंके 208 मतं, भिकुबाई अरुण सोळुंके 261 मतं, ममता सतीश सोळुंके 294 मतं, समाधान बाजीराव सोनवणे 222, मीनाक्षी पुंडलिक सोळुंके 173 आणि निवृत्ती उत्तम साळुंके 154 मतांनी विजयी झाले आहे. तर पोटनिवडणूकमध्ये कासारखेडे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनिता मुराद तडवी 343 मतं घेऊन विजयी झाल्या. तर मालोद ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून इस्माईल रमजान तडवी 308, डांभुर्णी ग्रामपंचायतच्या सदस्य रेखा विजय भंगाळे 304 मतं घेऊन, मंदा राजेंद्र कोळी 239 मतं घेऊन, तर सावकाळसीम ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून इब्राहिम जाफर तडवी 294, कुर्बान अनवर तडवी 271, तनुजा सिराज तडवी 305, हसीना सुभेदार तडवी 249, तर मुस्तफा इब्राहिम तडवी हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवड झालेल्या सर्व लोकनियुक्त सरपंच आणि सदस्यांचे यावल न्यूजकडून खूप खूप अभिनंदन. टेबल नंबर 9, 10 आणि 11 या टेबलवरती ग्रामपंचायत कासारखेडे यांची प्रभाग न्याय मतमोजणी प्रस्तुत होणार आहे.
दोनशे 42 मत आहे पूर्ण. पहिल्या मतपत्रिकेवर 242 मत आहे. साकडी या गावात कुरेशी वाड्याजवळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घालून त्याची थेट कॉलर पकडली म्हणून 2 जणांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकडी तालुका यावल येथे कुरेशी वाड्याजवळ यावल पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र सुखदेव पवार हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तावर होते. दरम्यान त्या ठिकाणी काही जण गोंधळ घालत होते. तेव्हा गोंधळ घालणाऱ्या लोकांना समजवण्यासाठी पोलीस कर्मचारी राजेंद्र पवार तेथे गेले व त्यांनी लोकांची समजूत काढली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या संतोष दगडू जंजाळे व राहुल दगडू जंजाळे दोन्ही राहणार साकडी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि आम्हाला तुम्ही समजवणारे कोण असे सांगून थेट त्यांची कॉलर पकडली आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तेव्हा या प्रकरणी हवालदार राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे. यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एका 35 वर्षीय महिलेला तिच्या भावाने घर खाली कर असे सांगत शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. तेव्हा 35 वर्षीय बहिणीने भावाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावल शहरात मध्यवस्तीत बाबूजीपुरा हा भाग आहे. या बाबूजीपुरा भागात एक 35 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहते. दरम्यान त्या ठिकाणी तिचा भाऊ हा आला आणि त्याने या 35 वर्षीय महिलेला घर खाली करून दे असे सांगत शिवीगाळ केली. त्या 35 वर्षीय महिलेने भावाला सांगितले की मी अजून घर खाली करू शकत नाही. त्याचे वाईट वाटून या 35 वर्षीय महिलेला तिच्या भावाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. तेव्हा 35 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या भावाविरुद्ध घर खाली करण्याच्या कारणावरून आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल.
साकडी या गावात बसस्थानकाजवळ एका आडोशाला एक 48 वर्षीय इसम हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत होता. सदर बाब पोलिसांना माहिती पडताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करीत संबंधित 48 वर्षीय इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. साकडी तालुका यावल या गावात बस स्टँडच्या जवळ एका टपरीच्या आडोशाला लीलाधर तायडे वय 48 हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत होता. याबाबतची माहिती यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. तेव्हा पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान, हवालदार सुशील घुगे, अशोक बाविस्कर, संदीप सूर्यवंशी आदींना त्या ठिकाणी पाठवले आणि या पथकाने त्या ठिकाणी कारवाई करीत लीलाधर तायडे याच्याकडून 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात प्रोव्हिशन ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे. यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या सुतारवाड्यातील बेपत्ता झालेल्या 40 वर्षीय तरुणाचा शोध पोलिसांनी लावला आहे आणि या 40 वर्षीय तरुणाला पोलिसांनी आता सुखरूप त्याच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केले आहे. सदर तरुण हा संतापाच्या भरात घराच्या बाहेर निघून गेला होता. यावल शहरातील सुतारवाडा भागातून 40 वर्षीय तरुण अशोक गुलाब बारी हा बेपत्ता झाला होता. घरात कोणाला काही न सांगता हा तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात संतोष बारी यांच्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तेव्हा या 40 वर्षीय तरुणाचा शोध पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार यांनी घेतला आणि या तरुणाचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि 40 वर्षीय तरुणाला त्याच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले. सदर 40 वर्षीय तरुण अशोक बारी हा रागाच्या भरात आपल्या घराच्या बाहेर गेला होता. त्याने मोबाईल बंद करून ठेवला होता असे सांगितले. सध्या 40 वर्षीय अशोक गुलाब बारी आता हा सुखरूप घरी परतला आहे. यावल शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी यश एजन्सीमध्ये सध्या गर्दी होत आहे. तर या ठिकाणी विविध प्रकारच्या खरेदीवर अनेक ग्राहकांना अनपेक्षित गिफ्ट देखील मिळत आहे आणि लकी ड्रॉमध्ये अनेक जण आपला सहभाग देखील नोंदवत आहे. यावल शहरात शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात यश एजन्सी आहे. या यश एजन्सीमध्ये विविध प्रकारची खरेदी दिवाळीनिमित्त नागरिक करीत आहेत. तालुक्यातील विविध भागातून विविध गावातून नागरिक यश एजन्सीमध्ये येत आहे आणि विविध वस्तू या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करीत आहे. तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करताना यश एजन्सीचे संचालक सतीश बळगुजर यांच्या वतीने ग्राहकांना दिवाळीनिमित्त अनपेक्षित व विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जात आहे. तेव्हा खरेदीबरोबर एक भेटवस्तू देखील मिळत असल्याने ग्राहकांचा यश एजन्सीमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा यंदा तुम्हालाही जर दिवाळीची खरेदी करायची असेल तर यश एजन्सीमध्ये खरेदी करा आणि मिळवा अनपेक्षित गिफ्ट. त्यासोबतच विविध बक्षिसं मिळवण्यासाठी लकी ड्रॉमध्ये देखील तुम्ही सहभाग घेऊ शकता. तेव्हा यश एजन्सीमध्ये खरेदी करा, मिळवा अनपेक्षित गिफ्ट आणि सोबत लकी ड्रॉचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. तेव्हा लकी ड्रॉमध्ये सहभाग होत दिवाळीची खरेदी अनेक जण यावल येथील यश एजन्सीमध्ये करीत आहेत. तेव्हा तुम्हीही यश एजन्सीमध्ये खरेदी करा आणि मिळवा अनपेक्षित गिफ्ट. बेटा तू भी उभं राहिली असती ना. रोज चालू आहे जाऊ.
तीसरे महीने में या तो फिर जो